ठाण्यावरचा दावा भाजपनं सोडलेला नाहीये, कारण एकनाथ शिंदे ठाण्याचे पालकमंत्री झाले असले तरी भाजपनं ठाण्यात राजकीय तटबंदी उभारायला सुरुवात केली आहे. ठाण्यामध्ये दर 3 महिन्यांनी नाव येईल. नवी मुंबईमध्ये माझा मतदारसंघ म्हटलं तर दर महिन्याला जनता दरबार लागेल. गणेश नायकांकडे जर जबाबदारी पक्षाने दिली तर नवी मुंबईत जसं यश संपादन केलं तसं ठाण्यामध्ये यश संपादन करू. आणि एकला चलोरीची भूमिका असली तर भारतीय जनता पक्ष नवी मुंबई, ठाणे, भाईंदर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, वसई, विरार सगळीकडे त्या ताकदीनं त्या ठिकाणी उभं राहील, जनतेला सामोरे जाईल. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं ही तयारी केली आहे. एकनाथ शिंदेचे जुने प्रतिस्पर्धी असलेल्या गणेश नायकांना भाजपनं ताकद द्यायला सुरुवात केली आहे. नेता जर चुकीचा असेल तर त्या ठिकाणी सगळी यंत्रणा चुकीच्या मार्गाने जाते. हा माझा आजवरचा अनुभव आहे. माननीय एकनाथजी शिंदेच्या कालखंडामध्ये एकनाथजी शिंदेची इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टी चुकीच्या घडल्या आणि